आता मुलांच्या आईला पैसे मिळणार। सरकारने खास मुलांसाठी काढली नवीन योजना, ज्याच्या माध्यमातून ज्या महिलांना 1 किंवा 2 मुलं आहेत त्यांना 11,000 रुपये मिळणार। सर्व योजना मुलींसाठीच होत्या, पण खास मुलांसाठी सरकारने सुरू केली एक नवी योजना, ज्याच्या माध्यमातून 1 किंवा 2 मुलं असतील तर मिळणार 11,000 रुपये। पहिल्या सर्व योजना मुलींसाठी असायच्या, पण ज्यांना मुलं होते त्यांना कुठलाच लाभ मिळत नव्हता। पण आता सरकारने मुलांसाठी योजना काढली, ज्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण। फॉर्म भरायला आता गर्दी होणार, कारण की पहिल्यांदाच मुलासाठी खास योजना सुरू करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून 1 किंवा 2 मुलं असतील तर मुलांच्या आईला मिळणार 11,000 रुपये। ही योजना सुरू होऊन बरेच महिने झालेत। यामध्ये 1,66,00,000 पेक्षा जास्त महिलांनी लाभ गुपचूपपणे घेतलाय। तब्बल 16,000 कोटी रुपये महिलांच्या खात्यावर वर्ग झाले, पण अगदी गुपचूपपणे। कोणालाच माहिती नाहीये की मुलांसाठी देखील पैसे मिळतात। ज्यांना मुलं होते आणि ज्यांना या योजनेची माहिती होती त्यांनी 11,000 रुपये खात्यावर मिळवले आहेत, थेट बँक खात्यात। अनेक महिलांना वाटत होतं मुलांसाठी अशा योजना नसतात, पण जेव्हा सरकारने हा निर्णय घेऊन जेव्हा महिलांच्या खात्यात पैसे टाकले तेव्हा महिलांमध्ये एकच खुशीची लाट पसरली। या योजनांची माहिती बऱ्याचशा महिलांना माहिती नसल्यामुळे सरकारने एका परिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। आता ज्या महिलांना मुलं आहेत, 1 मुलगा 2 मुलं किंवा 1 मुलगा 1 मुलगी, अशा लोकांना देखील आता 11,000 रुपये मिळणार आहे। याचे अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज भरण्यासाठी आता गर्दी होणार आहे। ही योजना जुनीच होती, पण याच्यात नुकतेच काही बदल करण्यात आले, ज्यामुळे आता मुलींबरोबर याच्यात मुलांचा समावेश करण्यात आला। यामुळे आता ज्यांना मुलगा किंवा मुलगी किंवा दोन्ही मुलं असे जरी असतील त्यांना देखील या योजनेमध्ये वेगवेगळा लाभ मिळाला आहे। योजनेसाठी अर्ज सुरू झालेत। 11,000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले। गुपचूपपणे महिलांनी लाभ घेतला, कुणी कोणाला सांगितलं नाही, कारण की यासाठी खास पात्रता आहे। काही कागदपत्र जमा करायला सांगितलेले आहे। या योजनेचा अर्ज तुम्ही घर बसल्या ऑनलाईन ऑफलाईन भरू शकता, पण त्यासाठी महत्वाची 4 कागदपत्र लागणार आहे। याच्यासाठी जी प्रक्रिया ही थोडीशी वेगळी असणार आहे। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योजना नेमकं काय आहे, कोणत्या मुलांच्या आईला पैसे मिळणार आहे, कोणत्या महिला याच्यासाठी पात्र आहे, मुलगा किती वर्षात याच्यासाठी आवश्यक आहे, 1 मुलाला किती पैसे, 2 मुलाला किती पैसे, अर्ज कुठे करायचा, कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागतात, पैसे किती दिवसात येतात। जर तुम्हाला मुलगा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे। चला तर मग सुरुवात करूया। केंद्र सरकारने एक नवी योजना सुरू केली। गेल्या काही वर्षात अनेक महिलांना याची मदत झाली। अगदी कमी कालावधीत ज्या महिलांना मुलं आहेत त्यांनी गुपचूपपणे तब्बल 1,66,00,000 महिलांनी देशातल्या 16,000 कोटी रुपये आपल्या खात्यात मिळवले। आता कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, बऱ्याच लोकांना वाटायचं सगळ्या योजना मुलींसाठी आहे, पण आता सरकारने एक परिपत्रक जारी करून मुलांचा यात समावेश केला आहे। आता ज्यामुळे अनेक माता गुपचूपपणे लाभ घेत आहेत, त्यामुळे तुम्ही देखील लवकरात लवकर माहिती घ्या। सरकारने माहिती पोहोचवण्यासाठी पावलं उचलली आणि म्हणून तुम्हाला आज व्हिडिओमध्ये या योजनेचा अर्ज कसा करायचा, पैसे बँक खात्यात कसं काय येतात, डायरेक्ट बँक खात्यात पैसे कसे येतात हे देखील सांगणार आहे। काय कागदपत्र लागतात, अर्ज कुठे करायचा, याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे। आता जर तुम्हाला मुलगा असेल आणि जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। कोणती योजना सरकारने मुलांसाठी चालू केली, कशी 11,000 रुपये तुमच्या खात्यात येतात, संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतोय। एक योजना जिने संपूर्ण देशात धुमाकूळ घातलाय। फक्त मुलींसाठीच योजना असायच्या, आता खास मुलांसाठी योजना काढल्यामुळे अगदी कमी वेळात ही योजना प्रचंड यशस्वी झाली आहे, अगदी लोकप्रिय झाली आहे। आता अर्ज भरण्यासाठी महिलांच्या गर्दी होत आहेत, महिलांच्या डायरेक्ट खात्यावर पैसे येत आहेत। आता या योजनेचं जे नाव आहे किंवा याची काय पात्रता आहे आपण संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत। अगदी खात्यात पैसे येईपर्यंत सगळी सविस्तर माहिती सांगणार आहोत। गुपचूपपणे काही महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। 16,000 कोटी रुपये महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर झालेले आहे। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही जी योजना आहे तर ही गरीब गरजू महिलांसाठी आहे। ज्या गरजू महिला आहे, ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, तर त्यांच्या खास मुलांसाठी योजना काढण्यात आली आहे। आता ज्या महिलांची परिस्थिती एकदमच चांगली आहे, ज्या गरीब नाही आहेत, ज्यांना चांगलं उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी अजिबात त्या ठिकाणी लाभ घेता येणार नाही।
मग यासाठी सरकारने काही मर्यादा आखून दिल्या, काही पात्रता जाहीर केल्या आहे आणि काही कागदपत्र ती पात्रता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता वन बाय वन आपण अगदी लक्षपूर्वक जाणून घेणार आहोत. पहा, याआधी फक्त मुलींनाच पैसे मिळायचे, मुलींनाच त्या ठिकाणी सरकार लाभ द्यायचं, मुली ज्यांना आहेत त्यांचाच फायदा व्हायचा. पण आता तसं राहिलं नाही. फक्त आता खास मुलांसाठी योजना काढल्या, ज्यामुळे मुलांचे पालक, मुलांचे आई वडील देखील खुश झाले आहे. आता या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, तुम्हाला मुलगा असेल तर योजनेचा कसा लाभ घ्यायचा, संपूर्ण सविस्तर डिटेल सांगणार आहे. पहा, पहिली गोष्ट, पहिली याच्यासाठीची मर्यादा आहे, पहिली रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. पहा, ही योजना गरीब आणि अतिशय कमी असणाऱ्या महिलांसाठी आहे. अतिशय उत्पन्न कमी असणार आहे. आता तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. आता लक्षात घ्या, बऱ्याचशा महिलांचं काय होतं की उत्पन्न जास्त असतं. आता उत्पन्न हे कोणाचं, ते एकट्या महिलेचं नाही, तर संपूर्ण घराचं उत्पन्न त्याच्यामध्ये धरायचं. आता एखादी महिला म्हणेल मी तर काही कामच करत नाही, मी घरामध्ये बसलेले असते, पण तसं नाही. याच्यामध्ये तुमच्या संपूर्ण घरातले जे फॅमिली मेंबर आहेत तर त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची बेरीज केली जाते आणि ते उत्पन्नाची बेरीज जी असणार आहे वर्षाची ती 2.5 लाख रुपयाच्या आत असावी. म्हणजे साधारणपणे एक सोपा हिशोब धरला तर महिन्याला 20,000 रुपयाच्या आतमध्ये, 20-21 हजार रुपयाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुमच्या घरामधले सगळे, समजा तुम्ही पती पत्नी 2 जण आहात किंवा तुमचा त्या ठिकाणी तुमचा दीर आहे किंवा तुमचे सासरे सासू आहेत, तर अशा प्रकारचे जे सगळे एकत्रित करून, आता कुटुंब कशाला म्हणायचं, तर एका रेशन कार्डवर जेवढ्या सदस्यांची नावं आहे तर त्या सगळ्या सदस्यांना मिळून एक कुटुंब असं गणलं जातं आणि त्या कुटुंबातल्या सगळ्या उत्पन्नाची बेरीज ही 2.5 लाखाच्या आत आली पाहिजे वर्षाला. ही सगळ्यात मोठी मर्यादा आहे. आता याच्यासाठी महत्त्वाचं कागदपत्र, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला ई सेवा केंद्रातून काढायचा, जो नवीन असला पाहिजे. म्हणजे 2025चा, म्हणजे 2024-25चा जो उत्पन्नाचा दाखला आहे 31 मार्चच्या आधीचा जो तुम्ही काढून घ्यायचा आहे, याच्यासाठी हे लागणार आहे हे कागदपत्र. आणि पहिली पात्रता झाली. दुसरी महत्वाची पात्रता की कुणी तुमच्या घरात सरकारी कर्मचारी नसावा, कुणी सरकारी कर्मचारी नसावा किंवा सरकारी कर्मचारी होताना आता पेन्शन घेतोय, तर अशाही प्रकारचं अजिबात चालणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट जी बऱ्याचशा महिलांना योजनेतून बाहेर काढू शकते ती म्हणजे काय होतं, बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असतात पण खाजगी कामाला कोणीतरी जास्त असतं, एखाद्या कंपनीत जात असतं, एखाद्या छोट्याशा एजन्सीमध्ये इकडे तिकडे जात असतो. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की ते ज्यावेळेस खाजगी कंपनीत जातात तर त्यांचा पगार इतका असतो की ते आयकर भरत असतात किंवा इन्कम टॅक्स भरत असतात. मग आता जर इन्कम टॅक्स भरणारा जरी तुमच्या घरामध्ये कुणी असेल, याचाच अर्थ असं होतं की तुमच्या घराचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड मागवलं जाऊ शकतं आणि त्या पॅन कार्डवरून तपासणी केली जाऊ शकते. ही दुसरी रिक्वायरमेंट किंवा दुसरी पात्रता होती आणि दुसरं कागदपत्र होतं. आता तिसरं जी याच्यामध्ये महत्वाची अट असणार आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे. आता तुमचं रेशन कार्ड केसरी किंवा पिवळ्या रंगाचं असणं आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड असणारे लोक याच्यासाठी पात्र नाही आहेत, तर त्यांना दुसरा नियम आहे. पण पिवळे आणि केशरी रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे. पण त्यातल्या त्यात ज्यांचं पिवळं आणि केशरी आहे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. नाहीतर होतं काय की पिवळ्या आणि केशरीचा अर्थ असं होतो तुमचं उत्पन्न कमी आहे, पण बऱ्याच वेळा होतं उलटत. लोक पिवळं आणि केशरी रेशन कार्ड स्वतःकडे ठेवतात पण त्यांचं उत्पन्न भरमसाठ वाढलं जातं, तर त्यांनाही उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो. पुढची महत्वाची जी पात्रता आहे ती म्हणजे ई-KYC असणं. तुमचं रेशन कार्डची ई-KYC पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना बायोमेट्रिक ओळख देणं गरजेचं आहे. सर्व कुटुंब तुम्ही रेशन दुकानावर घेऊन जाऊ, तिथे 4G POS मशीनवर अंगठा टेकून तुम्ही तुमची ई-KYC केलेलं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्वाची याच्यामधली अट जी आहे तर ती म्हणजे अर्जदाराचं जे महिलेचं वय आहे तर ते 18 पेक्षा अधिक असणं गरजेचं आहे. यासाठी जी आवश्यक कागदपत्र जी असणार आहे ते पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड जे आहे, तुमचं आधार कार्ड याच्यामध्ये लागणार आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यावर तुमची जन्मतारीख अचूक असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड, उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी पॅन कार्डची मागणी केली जाऊ शकते. तिसरं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड. तुमच्याकडे केशरी किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. पुढचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार कार्यालयातून मिळाला 2.5 लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे पाहिजे. मुलाच्या जन्माचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक मुलगा असेल तर एक दाखला, 2 मुलं असतील तर 2 दाखले. बँकेचं पासबुक, तुमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असावं. पासपोर्ट साईजचा फोटो, महिलेचा फोटो तसेच मुलाचा फोटो यासाठी आवश्यक आहे. आता पाहूया योजनेचा अर्ज कसा भरायचा. तर तुम्ही ऑनलाईन किंवा अंगणवाडी सेविकेच्या मदतीनं ऑफलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला PMMVY म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदन योजनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
तुम्हाला अर्ज सबमिट झाल्यानंतर काही दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतात। आतापर्यंत अनेक महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि लवकर तुम्हालाही मिळेल। आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची होती, जिचं नाव असं आहे। ही योजना खास गर्भवती महिलांसाठी आहे। या योजनेत पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आर्थिक मदत दिली जाते, ज्याचा उद्देश महिला आणि बालकांचं आरोग्य सुधारणा आहे। या योजनेत मुलगा किंवा मुलगी असा कोणताही भेदभाव केला जात नाही। या योजनेत मिळाले 11,000 रुपये हे पहिल्या बाळासाठी 5,000 आणि दुसरं जर कन्यारत्न झालं म्हणजे दुसरी जर मुलगी झाली तर 6,000, असे 5,000 अधिक 6,000 असे 11,000 होतात। म्हणजे पहिलं बाळ मुलगा असो नाहीतर मुलगी असो 100% 5,000 रुपये मिळतात। पण दुसरी जर मुलगी झाली तर तिचे 6,000, म्हणजे पहिले 5 आणि दुसरे 6 असे 11,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळत असाल। तुम्ही पाहिलंच असेल की या योजनेमध्ये मुलगा आणि मुलगी असा फरक केला जात नाही। म्हणजे तुम्हाला मुलगी होऊ द्या किंवा मुलगा होऊ द्या, पहिल्या बाळातपणासाठी 5,000 रुपये तुम्हाला मिळतात। म्हणूनच ही योजना समजून घेणं महत्वाचं आहे। ज्यामुळे ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना नुकतंच पहिलं बाळ झालं आहे त्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्या। तर ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हिची माहिती तुम्ही तुमच्या स्थानिक अंगणवाडी सेविकांकडे करू शकता किंवा तुम्ही शेजारच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन हिची माहिती घेऊ शकता। या योजनेविषयी तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू